ह्या ठिकाणी फुलं हल्ली आहेत, मस्त झाड येतं दरवर्षी. ज्यावेळेला मी गावी येतो ना त्यावेळी याचा मी वापर करतो, आमच्या घरची फॅमिली मेंबर. आणि खूप मस्त झाड आहे. नवीन आज जर फूल बघतो ना एवढं मोठं होतो ना, एकदम म्हणजे असं जबरदस्त दिसतं एकदम. फूल बघायल्यानंतर झाडावरनं लावलेली झाड आहे, मस्त मोठी झालेली आहे एकदम. एवढी सुंदर सकाळ कुठे तर मुंबईमध्ये बघतो आपण ट्रेनचा प्रवास वगैरे. आता सध्या घराचं काम चालू होणार आहे काही दिवसांमध्ये. हे आमचं नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आज आहे गावाकडे आणि गावाकडे असं झालेलं आहे कामासाठी. थोडंफार काम होतं गावाकडे आलेलं आहे. ही आमची सकाळ आहे आमच्या गावाकडची. आता जस्ट आमच्याकडे पाणी आलेलं आहे. 7:30ला गावाकडे पाणी येतो. हे बघा ना इकडे पाण्याचं काम चालू इकडे. झाडाला पाणी मारतोय. हे चिकू आमच्या इकडे झाड तुम्ही बघत होता मागच्या शेवगाचं झाड आहे इकडे. आणि पूर्ण झाड नाही झाले पण जर साफसफाई करून गेली मुंबईला. हे केळीचं झाड आहे इकडे, हे चिकू, हे आमचे पेरू इकडे, हे नारली आहेत इकडे, पेरू झाड आहे आणि तिकडे पाणी भरते. तर आपण आता थोडेफार झाडांना पाणी मारत आहोत. तर बघूया कसं काय ते काम आहे तिकडे. इकडे झाडांना मस्त की पाणी मारत आहोत. पेरू आहे इकडे, इकडे नारळ आहे. आणि गावाकडे आलं की ही कामं होत असतात. मस्तपैकी आमचं पेरूचं झाड आहे इकडे, हे सेक्टर झाड आहे. आणि त्यानंतर पाणी सोडते मी इकडे झाडांना, कारण सध्या गावामध्ये माणसं नसल्यामुळे पाणी खूप आहे. कारण घरं बंद असल्यामुळे लोक तर गेली मुंबईला सर्वजण, त्यासाठी पूर्ण हे पाणी भेटले झाडांना ऍक्च्युली. हे इकडे झाड आहे, कडीपत्ता झाड आहे इकडे. कडीपत्ता झाड लावल्यापासून काय जास्त मोठा होतच नाही, कारण का आल्यानंतर त्यानंतर लोक घेऊन जातात. त्यामुळे कडीपत्त्याला म्हणजे मरण होत आहे म्हणायला गेलं तर. हा इकडे झाड आहे तेजपत्ता आमचा. तेजपत्ता इथे लावलेला आहे काही वर्षापूर्वी 2017-18 मध्ये. मस्त झाडाला पाणी पुरले. काही दिवसावर कोणीतरी तोडून दिले झाड. त्यासाठी काहीच करू शकत नाही, कारण आपण मुंबईत असतो आणि जाऊन येऊन असतो. त्यासाठी पेरू पण इकडे, चिकू पण इकडे येतं. चिकू तरी खायला भेटत नाही, घरच आपली बंद असल्यामुळे प्रॉब्लेम होतो पट्ट्यामध्ये. ही आपली शुभ सकाळ आहे कोकणातली. मुक्काम गोलवडी, पोस्ट मटून तालुका, जिल्हा रायगड या गावात लोक आता उठलेत पाणी भरा इकडे. सर्व ठिकाणी बघता नाही लोक पाणी भरणं उठले. आई पण तिकडे आहे आणि मी इकडे आहे.
ही आमची शाळा इकडे आणि आमच्या बाजूला पाठीमागून घर आहे. तुम्हाला दाखवतो कसं काय ते कुठलं घर कुठे कुठे आहे. आमच्या पाठीमागून 4 एकूण घर आहेत पाठी फॅमिलीची. हे जे घर आहे ते आमचे इकडे आणि हा जो घर आहे तो नंदू बाबांचा, आमच्या नंदू बाटे हे आमचे बाबा. आणि तिकडे एक समोर घर आहे, तो जो घर आहे हे आमच्या आनंद बाबांचं. आणि हे आमचं काम चालू होणार आहे घर यावर्षी. तर हे आनंद बाबांचं घर आहे, नंदू बाबांचं घर आहे, सुरेश बाबांचं घर आहे. एकूण 4 घर आहेत. आमचे पप्पा, आमचे म्हणजे माझे पप्पा, आमचे बाटे, सुरेश बाटे, अनंत बाटे आणि नंदू बाटे. आमचे 4 घर आहेत आमच्या बाबा पूर्ण. पूर्ण घराचा पट्टा इकडे आमच्या हा वाडा आहे, तुम्ही बघत असाल मागच्या व्हिडिओमध्ये. तर हे आमची सकाळ आहे. लोक गावामध्ये घर खूप बांधत आहेत, चिक्कार घर बांधत लोक गावाकडे. हे पूर्ण झाड आहेत आमच्याकडे. एक नारळाचं झाड इकडे, इकडे पण नारळ होते, तिला पण पाणी द्यावं लागतं कारण पाणी हा नारळासाठी खूप चांगलं असतं. कारण जेवढं पाणी द्याल तेवढं नारळ झाडं मजबूत होतं. सध्या इकडे देणं चालू आहे, इकडे पण पट्टा आमचा मोठा. तर हे देतो इकडे पाणी देतो नालीला. रंग मिळते पाण्यामध्ये, नाली झाडं मजबूत होतात म्हणायला गेलं. इकडे बरेच झाड आहे, इकडे पण नारळ आहे परत. सध्या भेटायला घरासाठी. पूर्ण या ठिकाणी पाण्याचं काम चालू आहे. हे आमचं इथून नळ घेतलेलं आहे तुरेका इकडून. या ठिकाणी पाणी आलं नाल्या झाडाला. परत इकडे पेरूचं झाड आहे इकडे, आपण बघत आहात मगापासून व्हिडिओ. सर्व या ठिकाणी लाईन घेतल्यानंतर झाडांना सकाळी पाणी भेटतं आणि एकदम खरंच बरं वाटतं या गोष्टी करायला, काम करायला. तिकडे पण घेतलेलं आहे, या साईडला पण. इकडे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केली तर झाडं होऊ शकतात, पण आपल्या झाडे कंपाऊंड पाहिजे कारण वनवे वगैरे भरपूर लागत चालले त्या ठिकाणी आपल्या पट्ट्यामध्ये सुद्धा. इकडे पण दिले झाडांना, पण इथं पण सोडलं हे पाईपनी. ही आमची सकाळ आहे माझ्या गावाकडची. लोक उठले सध्या 7:30 वाजलेले आहेत आणि पूर्ण एकदम मजा वाटते खरंच. कोकणामध्ये गावी येणं म्हणजे खूपच एकदम व्यवस्थित, म्हणजे असं म्हणायला गेलं तर भाग्यच वाटतं एकदम. कारण एवढी सुंदर सकाळ कुठे तर मुंबईमध्ये बघतो आपण ट्रेनचा प्रवास वगैरे. आता सध्या घराचं काम चालू होणार आहे काही दिवसामध्ये. हे आमचं सुरेश बाबांचं घर आहे इकडे, आमचं वाटेभाव. 4 घर आहेत आमच्या वाटेभाव. सूर्योदय झालेलं आहे कधीच 6:30 वाजता आणि मस्त थंड वाटतं इथं वातावरण. ही शाळा इकडे तुम्ही बघत असाल ना मागच्या व्हिडिओमध्ये. सर्व शाळा वाडा आहे इकडे. आम्ही गुरु होती पहिले, नाही आहेत. सर्व साफसफाई पण करायची का इकडे, व्यवस्थित करायला लागेल. हे चिकूचं झाड आहे, पण काही इथं कधी न येतो कारण आल्यानंतर काही लोक घेऊन जातात. फळं वगैरे आले तिकडे बरं. काही लोकांची घरं बंद पडली म्हणून काही लोक गावी येत नाही. इकडे पेरू पण आले नाहीत. पेरूचा सीझन नाही सध्या येण्याचा, केळी वगैरे आहेत. सर्व झाड आहे इकडे मस्त वेगळी. आणि ह्या ठिकाणी फुलं आली आहेत, मस्त झाड येतं दरवर्षी. ज्यावेळेला मी गावी येतो ना त्यावेळी याचा मी वापर करतो, आमच्या घरची फॅमिली मेंबर. आणि खूप मस्त झाड आहे. वास वगैरे नाही फुलाला, पण घरामध्ये वेणी वगैरे किंवा गजरे वगैरे बनवण्याचा वापर होतो. फॅमिली मेंबर करतात, माझी वाईफ वगैरे, मामांच्या वाईफ वगैरे. तर मस्त बरं वाटतंय बघितल्यानंतर. एक सुंदर सकाळ होते या ठिकाणी, थंड वातावरण आहे गावाकडे, खूप बरं वाटतं या गोष्टी. पण कोकणाच्या नशिबात नाही, कारण हे सर्व बदललं पाहिजे काही वर्षानंतर. आणि आपल्या जागा आपल्या जपून ठेवल्या पाहिजे. तुम्ही झाड बघितलं असेल, यांचं घर आहे नंदूबाबांचं, त्यांची जागा इकडे. हे सर्व आमची वाटेभावची जागा आहे. 4 घरं आमचीच आहेत वाटेभावकीची. आणि तुम्ही बघत असाल मागच्या व्हिडिओमध्ये सर्वच ही झाडं आमची. थोडं साफसफाई करावी लागेल आता. आगोट वगैरे येणार आहे. आगोट म्हणजे
काही लोकांना अकोट नसेल माहिती, जे गावाकडे राहतात अकोट माहिती असेल. त्यांची सध्याची पिढी त्यांना अकोट म्हणजे मे म्हणचा एंडिंग असं अकोट बोलतात. पूर्ण हा परिसर माझ्या घरचा मस्त. त्यांची 4 घरं बाबांची वगैरे आमच्या वाटेपावकीची. चिकू झाड तोडायचा विचार आहे, कारण का चिकू लागत नाही त्यासाठी काहीच फायदा नाही असं वाटतं मला. शेती वगैरे साफ करायला लागते. मस्त वाटत तिथे. साफसफाई त्यांनी घराचं काम चालू होणार आहे काही दिवसामध्ये. प्लास्टर लादी वगैरे करायची पूर्ण व्यवस्थित, कम्फर्टेबल बेडरूम वगैरे त्यानंतर होणार आहे. एक आवडती सकाळ आमची. तर ज्यावेळी आंबा तोडला होता त्यावेळी परत रिटर्न आलेलं आहे. हे बघा ना, परत त्याला पालवी फुटलेली आहे. म्हणजे कसं आहे ना लोकांना आंब्याचं बघा ना, तोडून पण त्यांनी साथ सोडली नाही आंब्यानी. बरं वाटतं बदल्यानंतर नवीन पालवी फुटल्या तर परत झालं तर ठीक आहे. मोठं नारळीला पण नाही वाटायचं, नारळ आमची गावं त्या गाडी वाटते. मामांचं घर आहे इकडे, घर आहे दोघांचं घर आहे. तर ही आमची गावकड सकाळ मस्त बरं वाटतं, एकदम थंड वातावरण. असं मुंबईमध्ये बघता पण धावपळ जेवण असतं, त्या ठिकाणी मस्त वाटतं एकदम. खूप थंड वातावरण झालेलं आहे. गरमीतून सुद्धा त्या ठिकाणी काहीच वाटत नाही. आणि हे इकडं फूल आहे गुलाबाचं, म्हणजे नवीन. आज जर फूल बघतो ना आपण, एवढं मोठं होतो ना एकदम, म्हणजे असं जबरदस्त दिसतं एकदम फूल बघायला गेल्यानंतर. लॉकडाऊनला लावलेली झाड आहे, मस्त मोठी झालेली आहे एकदम जबरदस्त. फूल एवढा मोठा येतो ना, तर तुम्ही त्याचा एवढा भाग मोठा पडतो ना त्याचा, खरंच एकदम एक नंबर. ज्यावेळेला फूल लावला होता ना तर एवढा मोठा होतो, म्हणजे आता त्याचा कमी कमी असा एकदम मोठा होता ना. एका फुलामध्ये पूर्ण देवारा भरून जातो, एवढा मोठा मस्त फूल आहे ते. असंच लावलेलं वरती भेटलं वरचाळीमध्ये, तिथून घेऊन आलेलो आणि फुल हे रेडी झालेलं. जास्वंदीचं फुल आहे, जास्वंदीचं झाड आहे इकडे तयार झालेलं आता. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, ही आमची गावाकडे सकाळ आहे. ज्यावेळी सकाळी पाणी येतो 7-7:30ला ही गावाची सुरुवात होते. आणि आमच्याकडे जे मामा आहेत ते पाणी सोडतात त्या ठिकाणी, आणि पूर्ण गावात पाणी येतं. पण काही घरं बंद असल्यामुळं काही लोकांचं तर पाणी पुरतं. मे मध्ये बघत मागचा व्हिडिओ, जी पाणी टंचाई होती ती मे महिन्यातली होती, कारण पूर्ण गाव भरल्यानंतर पाणी पुरत नाही असं म्हणायला गेलं तर. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो मग, आणि लाईट गेल्यामुळे इश्यू होतो. पण विहिरीचा जो जागा तिथून एक पाईपलाईन जोडली तर खूप काही पाणी गावाला भेटेल, बोललो त्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर हे जर आमच्या MLA किंवा खासदारांना समज, त्यांनी नक्कीच लक्ष द्यावं ह्या गोष्टीवरती आणि लवकरात पाठपुरावा करावा. तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच गावाकडचे व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना धन्यवाद.